राय नैजं सर्वददाम्यहं संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरं संस्कृतस्य कृते जीवन संस्कृतस्य कृते जन् आत्मानं मन्ये वन्दे संस्कृतमातरं वन्दे संस्कृतमातरम् उत्तमं भगिनी. आत्मान माहुतं मन्ये. आत्मानं माहुतं मन्ये. आत्मानम् आहुतं मन्ये. हां, हां. आत्मानं माहुतं मन्ये. सो दॅट आत्मानं आहुतम् इति अपि योग्यम्, आत्मानम् आहुतम् इति अपि योग्यम्. सो सन्धि स्वीकृत्य यदा वदामः चेत् आत्मानम् आहुतं मन्ये. त्याचं स्प्लिट असं आहे, आत्मानं आहुतं. म्हणजे मी स्वतःला आत्मानं आवाहन करून संस्कृतीला प्रणाम करतो, असं त्याचा अर्थ होतो. अस्तु. तरी आपण आता काल लंग लकाराची थोडीशी ओळख करून घेतली. दॅट इज द सामान्य भूतकाल. Obviously, general bhutkal also we generally use lang lakar in a vyavaharik Sanskritam. So, so far and आपण थोडी लकारांची ओळख करून घेतली. What are the lakaras, etc. And आपण सुक्ती बघितली आणि let's so this is what we have learned so far. Pathati, patatah, patanti. That is a lat lakar parasmay pada रूपाने. पठसी, पठतः, पठथः. पठामी, पठावः, पठामः. पण काल आपण वाक्य जी वाचली भाषाभ्यासमध्ये, फोर्थ चॅप्टर मध्ये, now that those were in past tenses. Past tense, which means भूतकाल. So भूतकाल के लिए लंग लकार संस्कृत में जनरली यूज किया जाता है, व्यावहारिक संस्कृत में. एंड अगेन, धातु can be parasmepadi, can be atmanepadi. And based on that parasmepadi, atmanepadi, their rupas become different. Just like lat lakar, you have patati, patatah, patanti, prathama purushasya krute. तथैव आत्मनेपदिन धातवः वन्दते, वन्देते, वन्दन्ते इति प्रथमपुरुषे रूपाणि भवन्ति. तथैव means the rupas of Atmanepadi slightly differ compared to Parasmepadi. So same goes with Lang Lakar as well. Now Lang Lakar is basically Bhutkal. So Ramah Grantham Apatat. We read yesterday some of the sentences. Siha Mrugam Amarayat. So how it is structured, that you get a added to the dhatu. Dhatu is pat here. Patha dhatu is patha. That is a mool dhatu. But it gets added a, and then instead of ti it becomes ta. Hmm. Then patha dvivachane apatatam. Hmm. And bahuvachane apatan. Madhyam purushe apatah apatatam apatata. That is full ta. And then Uttam Purusha apatam, apatava, apatama. So if you look at the lat lakar and you look at the lung lakar, there is slight similarity, but still there is a subtle difference of rupas. Now we will come to terms to it by practicing some of the sentences. Uh, you all know what is Madhyam Purush, what is Uttam Purush. Lang lakar atmanepadi rupani api bhavanti. Tatra instead of halantata, you get full ta. Avandata, avandetam, avandanta. So vandete, vandetam, vandante, avandanta. Then madhyam purushasya rupani avandathaha, avandetham, avandadhvam. So आत्मनेपदी जी लटलकाराची रूप आहेत त्याच्याशी somewhat similar
आहे. काही रूप लाईक मध्यम पुरुष एकवचनाचं स्लाइटली डिफरन्स आहे. पण बाकीची जी रूप आहेत ती समवॉट सिमिलर असतात. अवंदे, अवंदावही, अवंदामही. These are like उत्तम पुरुष रूप. Okay, so let us read some of the sentences in भाषा अभ्यास. अ, काल कुठपर्यंत वाक्य वाचलेली? येस्टरडे? पेज 64चं आपलं झालं होतं. ओके. प्रथम पुरुष बहुवचनचं. हा, प्रथम आता पुरुष मध्यम पुरुष बहुवचन. चालू होईल हा, आपलं. मध्यम पुरुष वाचा वाक्य. हं, कोणीतरी वाचा. 6च आहेत. एनीवन वुड रीड? मी वाचते, हा मी हा वाचा. वाचू. हा वाचा. सेकंड, मध्यम पुरुष एकवचनम. त्वम अधावः, यू रैन. त्वम अनृत्यः, यू डान्स्ड. त्वम अपठः, यू रीड. त्वम देवम अवन्दताः, यू बोड टू गॉड. त्वम तत्र अवर्तताः, यू वेर देयर. त्वम मित्रम अश्लाघताः, यू प्रेज्ड ए फ्रेंड. ओके. नाउ दीज आर ऑल मध्यम पुरुष एकवचन. सो अवंदथा, अवंदेथाम, अवंदध्वम. How these are रूपाणी of मध्यम पुरुष. Then मध्यम पुरुष बहुवचन also. If ओके. मध्यम पुरुष बहुवचनम. यूयम पुस्तकम अपश्यत, यू सॉ द बुक. यूयम तम अनिंदत, यू रिबक्ड हिम. यूयम फलम अखादत, यू एट द फ्रूट. यूयम आहारम असेवध्वम, यू एट फूड. यूयम आचार्यम अवंदध्वम, यू बोड टू द टीचर. यूयम दोषम अक्षमध्वम, यू पार्डन्ड द मिस्टेक. अस्तु. इकडे I think first three sentences are wrong. Okay. अच्छा. हा. अपश्यत ध्वम अपश्यत. पाहिजे तिथे. हा. हा हा. नाही, त्वम आहे ना सर, यूयम आहे ना, प्लुरल आहे ना ते. हा, प्लुरल आहे. हा. पण युएम म्हणजे द्विवचन झाला हा ना, हा हा, बहुवचन सॉरी झालं सॉरी 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 ऍक्च्युली. सॉरी. सॉरी, नो युएम नो नो, द्विवचन. no, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, अपश्यत. हे हा बरोबर आहे. प्लुरल आहे तर अपश्यत पाहिजे. अनिंदत, अखादत. हा, बरोबर. आणि जे ध्वम ध्वम आहे ते दॅट इज दोज आर ऑल आत्मनेपदी धातू. सो आत्मनेपदी. सेवते, वंदते, क्षमते. ते जे लट बंद. लकारामध्ये रूप आहे त्याचं सेवध्वम, वंदध्वम, क्षमध्वम असं रूप होतं. ओके. नाव सेम थिंग लेट्स प्रॅक्टिस ऑन उत्तम पुरुष एकवचन. त्याची वाक्य वाचा. उत्तम पुरुष एकवचनम. हम्म, अहम गुरुम अनमम, आय सॅल्युटेड द टीचर. अहम विषयम अस्मरम, आय रिमेंबर्ड द टॉपिक. अहम पुष्पम अजिघ्रम, आय स्मेल्ट द फ्लॉवर. अहम चित्रम अपश्यम, आय सॉ द पिक्चर. अहम पत्रम अलिखम, आय रोट ए लेटर. अहम अभाषे, आय स्पोक. अहम पतितम अत्राये, आय सेव्ड ए फॉलन पर्सन. अहम बालकम अश्लाघे, आय प्रेज्ड अ बॉय. हम्म. सो अनमम, अस्मरम, अजिग्रम, these are all परस्मैपदी धातू. अपश्यम, अलिखम. सो नमामि becomes anamam. सो प्रथम लट लकारामध्ये आपण जर बघू उत्तम पुरुषाचा नमामि होता, तर इथे अनमम असं झालेलं. सो मेन ट्रिक याच्यामध्ये काय आहे की वी रिमेंबर द धातू. Dhatu is nama over here, and how that gets attached. इथे रचना अशी होते, त्याला अ अटॅच होतो आणि शेवटी हलंत त होतो. धातू जो आहे सेम राहतो. लाईक वंद धातू, तर वंद, अवंद, सॉरी, हस धातू घेऊया. अहसत, अहसताम. इथे आपण तो धातू जोडायचा. मध्यम पुरुष मध्ये
अ होतो आणि धातू आणि विसर्ग येतो. मग अपठ, अपठतम, अपठत. उत्तम पुरुष आहे अपठम, अपठाव, अपठाम. ओके, ही जी धातू रचना जी आहे, ही धातू रचना जर आपण काइंड ऑफ लक्षात ठेवली, तर ह्याची रूपं आणि मूळ धातू कुठला आहे ते जर लक्षात ठेवलं, तर आपल्याला हे धातुरूप बनवायला फार काही कठीण होत नाही. सो उत्तम पुरुष बहुवचनाची पण वाक्य वाचा महोदय. उत्तम पुरुष बहुवचनम. वयम अवदाम, वी स्पोक. वयम आम्रम अखादाम, वी एट द मँगो. वयम अवसाम, वी डिसाइडेड. वयम अक्रीडाम, वी प्लेड. वयम ग्रामम अगच्छाम, वी वेंट टू द विलेज. वयम गणेशम अवंदामहि, वी बोड टू गणेशा. वयम अयतामहि, वी ट्राइड. वयम असेवामहि, वी सर्व. ओके ओके, सो लाईक आय सेड, लाईक अवदाम, अखादाम, अवसाम, अक्रीडाम, अगच्छाम, these are all परस्मैपदी. So you, how to identify whether it's a lang lakar, you will always see an a before the mool dhatu. Okay, and then based on the ending letter, whether it is madhyam purush or uttam purush, we can obviously identify. Where in atmanepadi, mahi, vahi, these will denote whether it is dvivachan or bahuvachan uttam purush. So I think let's do some practice as we do for every lakar. सर एक डाऊट आहे मला. हा, विचारा. हा, माझं की आता आपल्याला आयडेंटिफाय तर करता येतं की एंडिंग पासून किंवा माहीम वगैरे, पण आपण कुठे आत्मनेपदी वापरतो आणि कुठे परस्मैपदी वापरतो. फॉर एक्झाम्पल वयम अक्रीडाम, हम्म, आता ते वयम अक्रीडामहि बोलू शकतो का? नाही बोलू शकत, कारण क्रीडा, क्रीडत, क्रीड हा धातू त्यातून परस्मैपदीच आहे, तो आत्मनेपदी नाहीये. ओके, देर आर स्पेसिफिक धातूस विच आर आत्मनेपदी, त्यांच्यासाठीच आपण वापरू शकतो. किंवा जे उभयपदी धातू आहेत त्यांच्यासाठीच आपण तसं रूप वापरू शकतो. मग ते त्याची काही लिस्ट वगैरे असते की ते आपल्याला ते असं अभ्यास करून करून शिकेल? अभ्यास करून शिकायचं. आतापर्यंत आपल्या सिलेबसमध्ये जे जे आलेले आहेत त्याची एक नोट करून ठेवायची, किंवा मी पण एक पाठवेन तुम्हाला लिस्ट. हा, दॅट विल बी हेल्पफुल सर. हा, कारण ते मी एक, दर हा दॅट विल बी हेल्पफुल सर, कारण ते आयडेंटिफाय करायचं. हा हे सोपं आहे. आपल्याला जे पठती, लिखती, पिबती हे जे आपण फर्स्ट सेकंड चॅप्टर मध्ये बघितलेत, दोज आर बेसिकली परस्मैपदी. आणि हे सेवते, वंदते, क्षमते, त्रायते, हे आपल्या लट लकार रूपामध्ये आपल्याला कळलं. आता काही धातू आहे ते उभयपदी, लाईक पचती ते पचते पण धातू आहेत तसे. पण हा, आय थिंक लिस्ट असलेली बरी, म्हणून मी तुम्हाला पाठवेन एक नक्कीच लिस्ट. धन्यवाद सर. ओके, आता ह्याची प्रॅक्टिस करूया. सो आय थिंक यू कॅन स्टार्ट, एनीवन हू कॅन पिक द धातू अँड प्रातिपदिकम. लाईक जसं वृक्षाचं मी एक्झाम्पल दिलं. नाव बिकॉज धिस कंप धातू इज आत्मनेपदी, कंपते असं रूप होतं त्याचं. ओके, त्यामुळे ते आत्मनेपदी धातूचं रूप केलेलं आहे. ओके, सो वृक्षः अकंपत, वृक्षौ अकंपेतां, वृक्षाः अकंपन्त. So that is the first udaharan I have given. Now you can take next karta and dhatu and create lang lakar roop.
सर मी ट्राय करू हा कवी. हा करा. तर वद पण आत्मनेपदी आहे ना? हो हो. नाही, कवी वद वद. वद इज बेसिकली वदती, परस्मैपदे आहे. परस्मैपदी आहे. अच्छा ते वंद आहे सॉरी हा. तर परस्पर तर कवी अवदत, कवी अवद वदाम, कवी अवदन, कवयः अवदन. हम्म, कवय अवदन. कवयः, कवीचं बहुवचन कवयः होतं. हा. हम्म, आणि वी कवी ना सेकंड. हा दुसरी वी होणार. हा, उत्तम उत्तम भगिनी. हा. अ, मी हा एक ट्राय करतो. हा हा हा. बालकः अपठत, बालकाः अपठताम्, हम्म. बालकाः बालकौ अपठन्, अपठताम्. बालकौ सॉरी बालकौ अपठताम्, बालकाः अपठन्. हा, बालकाः अपठन्. अपठन्. बरोबर आहे. हा, पण इथे आपण गुरु आणि क्षम हा धातू घेतलेला आहे, तर त्याचा तुम्ही उपयोग करून बनवू शकता का पीपीटी मध्ये बघून? कुठे? पीपीटी दिसत नाहीये का? स्क्रीन शेअर केलेली हा नाहीये हा का? हा, दिसते दिसते. दिसतंय दिसतंय. दिसतंय. राजेश पण सर ते जे मधलं हा खूप कॉलम आहे ना वृक्ष व्हेरी कवी स्मॉल गुरु. फॉर मी, मला ते एक्झॅक्टली दिसतच नाही. अच्छा, धातू आणि प्रतिपदिकम आहे. हो एक हो हा, त्याचे एक मिनिट इट्स हा, व्हेरी मी स्मॉल फॉर स्क्रीन मी. मोठी करतो. दिसतंय का आता? हो हो. वृक्षाः अकंपत, सॉरी वृक्ष अकंपत, द्विवचन वृक्षाः अकंपताम. बरोबर आहे ना? चुकतोय. वृक्ष होणार. वृक्ष हा, वृक्ष वृक्ष अकंपताम, वृक्षाः अकंपेताम. अकंपेत. कंप हा धातू आ- आ- हा, कंपचं ऑलरेडी केलेलं आहे. वृक्ष आणि कंपचं केलेलं आहे, आणि कवी आणि वदचं झालेलं आहे. तुम्ही गुरु करा. वृक्षाचं तुम्ही अच्छा, उदाहरण गुरु बघा. गुरु हा गुरु अक्षमत, गुरौ अक्षमताम. हा. नाव हम्म, गुरु अक्षमत. क्षम धातू हा आत्मनेपदी धातू आहे. हम्म. ओके, तर त्याचं रूप जे आहे ते आत्मनेपदी धातू प्रमाणे होणार. तर गुरु अक्षमत, गुरु अक्षमेताम, गुरवः गुरु अक्षमंत. अक्षमंत. अक्षमा, हम्म. अक्षमा. हा, अक्षमंत. अक्षमंत. हा, मध्यम पुरुष. हा, नाही, मध्यम पुरुष नाहीये, प्रथम नाही, पुरुषच आहे. प्रथम पुरुषच. पण हे बहुवचन. बहुवचन मध्ये आणि ना आहे ना? नाही नाही नाही, ते परस्मैपदी धातू रचना आहेत. पण क्षम धातू आहे. क्षम धातूचं लट लकार रूप काय होतं ते आपण लक्षात घ्यायचं. क्षम धातूचं क्षमते असं रूप होतं त्याचं. ओके, नाउ दॅट क्षमते विल ट्रान्सलेट इनटू आत्मनेपदी लंग लकार इज अक्षमत, अक्षमेताम, अक्षमंत. सो दॅट बेस्ड ऑन वंदतेचं जसं रूप चालतं तसं त्याचं रूप होणार. ओके. आणि सर यात बहुवचन म्हणजे गुरु गुरु गुरवः 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 गुरु. गुरवः करेक्ट सर. गुरवः अक्षमंत. अक्षमंत. आणि सर आता तुम्ही कसं पटकन बोलतात ना की क्षमता आत्मनेपदी आहे किंवा पद असं हा आत्मनेपदी हा आहे, हा ते हा. तुम्हाला कसं कळतं बिकॉज ऑफ युअर नॉलेज की देयर इज अ टेक्निक? There is a technique means because I remember the lat lakar roop of it. क्षमचं क्षमती मी ऐकलंच नाहीये कधी. क्षमतेच ऐकलंय. अच्छा हा, ओके. अच्छा वंदचं वंदते ऐकलंय, वंदती कधी ऐकलं नाहीये. ओके, असं सो वदचं दॅट वदते आय थिंक एक्सपिरियन्स यू विल बिल्ड. एक्सपिरियन्स हा, बट आय विल सेंड यू द लिस्ट कळलं. ऑफ धातू.
कारण का उमा भगिनीला पण जमते ते आपण पटकन हो नाही नाही मी आता तेच म्हणणार होते खूप कठीण वाटतं. तरी तुम्ही पटकन ओळखलं ना तर चांगलं आहे, म्हणजे आम्हाला पण शिकता येईल ना. ते आपण पटकन म्हणाला की वद हे आहे, क्षमा हे आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू सर. अस्तु. ओके, नेक्स्ट. मी तुम्हाला सांगतो आता पहिला क्रियापद कुठलं आहे ते, आणि मग तुम्ही म्हणा. नेक्स्ट नेक्स्ट म्हणा. राजू महोदय, महोदय तुम्ही दुसरं पण म्हणा. अजून. भगिनी आणि हस ते पण म्हणा. ते हस ते परस्मैपदी आहे. मी तुमचं थोडं प्रॅक्टिस होईल. मे आय. भगिनी सॉरी सर, नाही नाही सर तुम्ही कॅरी करा ना. चल ओके ओके ओके. भगिनी अहसत, भगिन्याः अहसताम्, भगिन्यौ. भगिन्यो आणि अहसताम, बरोबर आहे. असतां. बहुवचन सुद्धा भगिन्यो असणार. भगिन्यः. भगिन्य अहसत, हा, बरोबर आहे. अहसन. अहसन, बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. सो दॅट इज हाऊ परस्मैपदी, लाईक वी नो हसचं हसती होतं, राईट. दॅट इज, जेव्हा ते हसचं हसती होतं दॅट मीन्स दॅट इज परस्मैपदी. ओके. पण तुमचं क्षमचं क्षमते होतं किंवा वंदचं वंदते होतं लटलकार रूप. त्याच्यामुळे आपल्याला ते पटकन कळतं की बाबा हे तर आत्मनेपदी आहे. तसं ते लक्षात ठेवायचं. ओके. बट हा, ऑब्विसली आय विल सेंड यू द लिस्ट. नेक्स्ट मी म्हणू का? हा हा, तुम्ही म्हणा नेक्स्ट. अहम अवंदे आवाम अवंदावही वयम अवंदामहि. बरोबर बरोबर. आय थिंक मग वंदते आत्मनेपदी धातू आहे, तर त्याचं उत्तम पुरुषचे रूप, बिकॉज तिथे करता अहम आहे, तर तुम्हाला उत्तम पुरुषाची रूप वापरावी लागतील. प्लव काय आहे ते? आत्मनेपदी प्लवते, हा आत्मनेपदी आहे. आत्मनेपदी. ओके. पर्णम पर्णम प्लवत पर्णे प्लवताम प्लवेताम. प्लवेताम, हा. आणि पर्णानी प्लवंत. अ येईल, अप्लवंत. अप्लवंता, अप्लवेंता, अप्लवंतन. अप्लवंत बहुवचन. आणि पर्णानी. पर्णानी, पर्णाचं बहुवचन पर्णानी. मे आय. हा या. या. एक सेकंड उभा बघेन, एक डाऊट. पर्णम मध्ये एक वचन पर्णम अप्लवंत आणि पर्णानी पण अप्लवंत सेम येते. पर्णम अप्लवत, प्लवत. हा, ओके. पर्णे अप्लवेताम आणि पर्णानी अप्लवंत. प्लवंत. गॉट इट. थँक्यू. अस्तु. हा, उमा भगिनी, प्लीज. हा प्लीज. स्पर्ध आत्मनेपदी येणार. सो त्वम अस्पर्धत, सॉरी त्वम अस्पर्धताः, युवाम अस्पर्धेताम आणि यूयम अस्पर्धध्वम. बरोबर बरोबर. आय थिंक हे मध्यम पुरुष आहे, आत्मनेपदी आहे. स्पर्धते, कारण स्पर्धते असं त्याचं रूप होतं. बरोबर. बरोबर आहे. सो नेक्स्ट. सर मी ट्राय करते. यच्छ परस्मैपदी आहे ना? हा, यच्छ परस्मैपदी, यच्छती रूप होतं. यच्छती. ऍक्च्युली आत्मनेपदी पण होतं त्याचं, पण तुम्ही म्हणजे त्याचं उभयपदी ना, उभयपदी आहे ना. तर मी आता दोन्ही सांगतो पाहिजे तर. ऋषी प्रथम पुरुष आहे. ऋषी अयच्छत, ऋषी अयच्छताम, ऋषयः अयच्छन्. ओके सर.
ऋषयः ऋषयः हा अयच्छन्. अयच्छेताम अयच्छन्. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ते सिन्स उभयपदी तर आत्मनेपदी पण आपण करू शकतो. तर ऋषी अयच्छत, ऋषी अयच्छेताम, ऋषयः अयच्छन्त. हा बरोबर आहे. हम्म. अस्तु. अग्रे सेवधातु आत्मनेपदी. मी म्हणतो हा म्हणा. अहम अहम असेवय बरोबर. अहम असेवय सेवे आवाम हे उत्तम पुरुष सेवे आहे. सेवे असेवे. सेवे असेवे. असेवे हं. आवाम असेवाही बरोबर आहे. अहम सेवावही. सेवावही. सेवावही आणि वयम सेवामही असेवामही. असेवामी. असेवामही So Langlakar वयम you have to add a there. हम्म. आणि यच्छती हा परस्मैपदीच आहे, उभयपदी नाही आहे. हा हा. हो का? अच्छा. उत्तमं राजेश महोदय. आता त्वं परीक्ष इज बेसिकली इक्षते इज बेसिकली आत्मनेपदी. आत्मनेपदी आहे. त्याला तो आत्मनेपदी. पर हा उपसर्ग जोडलेला आहे, त्यामुळे परीक्ष आहे. म्हणू का? हा म्हणा. हम्म. हं. त्वम अपरीक्षिताः युवाम अपरीक्षेथाम यूयम अपरीक्षध्वम. अपरीक्षध्वम्. त्वम्. आमाम्. उत्तमम् उत्तमं महोदय. अस्तु. नंतर हा नेक्स्ट आनंद. आनंद. वर्त इज आनंद ऑल्सो आत्मनेपदी वर्त धातू. आत्मनेपदी धातू. हम्म. आनंदः अवर्तत. हम्म. आनंदः आनंदौ आनंदौ अवर्तताम्. अवर्तेताम. अवर्तेताम्. ओके. हम्म. हम्म. आनंदाः अवर्तन्त. अवर्तंत. हा हा अवर्तंत. बरोबर आहे, बरोबर आहे. हम्म. हम्म. लास्ट मी ट्राय करू रमेश. खाद हा ते हा. परस्मैपदी ना, खादती. खादती परस्मैपदी. तर रमेशः खादत, रमेशौ अखादताम, रमेशाः अखादन्. रमेशाः अखादन्. उत्तमं. So basically what you need to do is basically practice. Okay. बरोबर. आता परीक्ष- आता काही याच्यामध्ये चॅप्टर मध्ये अभ्यास सेक्शन आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासमध्ये वन सेक्शन मध्ये छात्रः पठती असं दिलेलं आहे. ते लटलकाराचं वाक्य आहे आणि त्याला तुम्हाला भूतकाळात बदलून लिहायचं आहे. ओके. द सेम वे you have sentences given in latlakar and you need to convert it into langlakar. Okay. And also second exercise is एक वचनात दिलेलं आहे, ते तुम्हाला बहुवचनात करायचं आहे. Okay, so basically practice is important over here. Hmm. Exercise number 4 or exercise number 3 and 4 are basically आत्मनेपदी धातू सगळे. Hmm. And exercise number 5, that is a different exercise. I will
teach you that part now. So I think, I hope दिस धातुरूप रचना एकदा लक्षात आली तुमच्या, परस्मैपदीची काय आहे आणि आत्मनेपदीची काय आहे, तर तुम्हाला ही रूपं बनवायला फारसं कठीण जाणार नाही. आणि आयडेंटिफाईंग whether it is आत्मनेपदी or whether it is परस्मैपदी is basically you remember what is, like पठचं पठती होतं, so that will always be परस्मैपदी. वंदचं वंदते होतं, so that means that will always become आत्मनेपदी. Okay, so that way you can remember. Otherwise, there is no other way than remembering the dhatu, whether it is Atmapade or uh, Parasmapadi. I will definitely send the list. I will try to find. I have kept it somewhere in my folder. I will send. अस्तु, अत्र किमपि अ, काही शंका आहे का इथे? इथे मी फक्त एक पॉइंट नोट केलाय. कुठे कुठे हे जेव्हा जोडलं जातं, तर तिथे जसं इक्षते, इक्ष धातू जो आहे, त्याचं इक्षतेचं अ अधिक इक्षत असं, अ अधिक ई अइक्षत असं नाही होत, त्याचं एकक्षत असं रूप होतं. का? कारण अ आणि ई जोडल्यामुळे त्याची ती लाईक हे होते, स्वरसंधी होते आणि मग ती अ आणि ई ए होतं. So whenever you have lung lakar, note that there are certain verbs, certain dhatus which will have swara in it. Like amba, I don't know, हे वाक्य म्हटलेलं का कोणी? आय थिंक मिस झालं, आपण नाही हा म्हणालो हा तुम्ही. हा हा हा, हे त्याच्यासाठीच मी ठेवलेलं. सो अंबा इक्ष इक्ष हा बेसिकली हे थोडं चुकीचं आहे. लेट मी करेक्ट इट. दीर्घ ई आहे तो. ओके, सो इक अंबा नाव लटलकारे इक्षते असं रूप होतं, ते परत आत्मनेपदी आहे. आता भूतकाळ करायचं झालं तर आपल्याला अ जोडायला लागतो. सो अ प्लस इक्षत असं त्याचं रूप होतं, अइक्षत. बट वी कॅनॉट राईट अइक्षत बिकॉज दॅट इज रॉंग. अ आणि ई कुठलाही स्वर एकत्र आपण बोलू शकत नाही. ओके, सो हा व्हॉट विल बिकम, सो दॅट विल बिकम अ प्लस ई ऐ ऐ होतं. ओके, अँड अ प्लस स्मॉल ई ए होतं. ते पण ऐच होतं. ओके, सो इच्छती, इच्छ म्हणून एक धातू आहे, इच्छती. त्याचं अइच्छत असं आपण रूप नाही बनवू शकत. अ आणि ई ऐ होणार आणि अ प्लस दुसरा दीर्घ ई पण ऐच होतं त्याचं. तर त्याचं जे प्रथम पुरुष एकवचनाचं जो रूप आहे किंवा उत्तम पुरुषचं एकवचनाचं रूप आहे, तर त्याच्यामध्ये किंवा कुठलंही रूप असेल त्याच्यामध्ये जर अ त्याला जोडला जातो ई ला, तर त्याचं ऐ होतं. हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. म्हणजे सर इथे आंबा, आंबा इक्ष, तर आंबा एक अंबा एक ऐक्षत. ऐक्षत, हा, ऐक्षत, राईट. अंबा ऐक्षत. ऐक्षत. अंबा अम, अम, अ, अ, अम, मला आंबे, हा, आंबे अंबे मला ऐक्षेताम. हा, एकशे अंबा ऐक्षंत. आंबा. अंबा हा ऐक्षंत. तर फक्त फर्स्ट मध्ये आई होणार आहे, ऐक्षत. हा बाकी सगळं हा हा ए. हा हा, कारण अ आणि ई जोडला की त्याचा ऐ होतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. पण द्विवचन मध्ये आंबे अ आणि अ प्लस हा, इक्ष ना, ऐक्षेताम. एकशेताम, पण ऐक्षेताम नाही होणार का ऐ? हा, ऐक्षेतामच होणार ना. हे बघा, ऐ सो ऐच ना, ऐक्षेतामच लेट ना, मी ऐ आहे राईट ना, म्हणजे लेट ए. मी राईट हिअर फॉर यू गाईज.
हा. ओके, असं रूप होणार ते. अंडरस्टूड. व्हेरेवर लाईक देर इज अ आणि ई जोडला जातो जिथे तिथे ऐ होतं, बाकी सगळं सेम येणार. हा correct. ओके, तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तुम्ही असं पहिलं करून बघा, असं लिहून बरोबर. बघा आणि मग त्याचं अ आणि ईचं जोडून ऐ करून टाका. म्हणजे या कन्फ्युजन होणार तिन्ही नाही. मध्ये आईच येणार आहे, आईच येणार हो ऍक्च्युली, हो कारण हो हो, ऐच प्लस येणार. हा ऐ हा ऐ ऐ बरोबर. ऐ. सी, बरोबर. व्हेरी सिम्पल टेक्निक आहे. अ आणि ई जर तुम्ही जोडला म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः म्हणून बघा, ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ. दॅट साऊंड इज ऐ ओनली, राईट? बरोबर सर. ओके, अँड हाऊ दॅट इज रिप्रेझेंटेड इन अ अल्फाबेट, इट इज दॅट एकार आणि त्याला रेफा करून आपण करतो. सो दॅट इज अ सिम्पल फंडा ऑफ संधी. Whatever connected words, if you try to speak in repetition, what sound it makes, that sound, if that sound is represented by a letter, that letter is used instead of those two alphabets. That is the fundamental of sandhi. Okay. करेक्ट करेक्ट. आणि अ आणि ऱ्हस्व ई असेल तर बेसिकली आपलं बेसिक्स त्याचं जे त्याचं आपण त्याचं पण सेम तेच सेमच आहे होतं, ना, ऐच ऐच होतं तसंच आहे. त्याचं पण. अच्छा, अ आणि ऱ्हस्व ईचं पण आईच होतं. ऐच होतं. अच्छा, ए नाही होत. ए ओके नाही ओके, होत. खाली लिहिलंय ना तो नाही नाही, बेडशीट. ते ठीक. ऐच लिहिलंय. कारण मराठीमध्ये अ प्लस ई आपला ए होतं ना. ऱ्हस्व ई नाही नाही, दीर्घच होतं त्याचं पण, मराठीमध्ये पण दीर्घच दीर्घच होतं. दीर्घच आहे का? ओके ओके, ठीक आहे. Got it. अस्तु. आता एक फक्त आपण हा एक टॉपिक करूया. ओके, नाऊ आपण बघितलंय की कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असतो. नाऊ वेन कर्ता इज इन प्रथमा विभक्ती, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कर्तरी प्रयोग. नाऊ संस्कृतमध्ये देर इज ऑल्सो कॉल्ड कर्मणी प्रयोग. तिथे कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असतं. बट आय थिंक दॅट कर्मणी प्रयोग इज नॉट इन आवर सिलेबस. सो लेट्स टॉक अबाउट कर्तरी प्रयोग ओनली. नाऊ आपण जी वाक्य पाहतो त्याच्यामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असतो, कर्म द्वितीय विभक्तीमध्ये असतं आणि कर्त्याच्या अनुरूप लकारची रूपं होतात. कर्ता जर एकवचनात असेल किंवा कर्ता जर प्रथम पुरुष असेल तर रूप वेगळं होतं, कर्ता जर मध्यम पुरुष असेल तर रूप वेगळं होतं, कर्ता उत्तम पुरुष असेल तर रूप वेगळं होतं, कर्ता एकवचनात असेल तर रूप वेगळं होतं. हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे धातू जो जो आहे दॅट फॉलोज सब्जेक्ट कर्ता. इट डझंट फॉलो कर्म. लाईक रामः आम्रम खादती, रामः फलं खादती, रामः नारिकेलं खादती, यत् किमपि खादती. तिथे फलम असो, आम्र असो किंवा काही दुसरंही असो, जे पण खात असेल तर रामाच्या प्रमाणेच खादतीच होणार ते. पण रामाच्या जागी जर अ, अ, दुसरं काही असेल, अहम असेल, तर अहम आम्रम खादामी. सो खाद धातू changed because of
karta. If karta is Ram, it is becomes khadati. But karta is aham, it becomes khadami. So that is where, so those sentences are called kartari, kartu, kartuvachya prayog or active voice. Okay. Uh, and the silent feature is that धातु will follow, धातु कर्ता के अनुरूप लकार प्रक्रिया से क्रिया बनती है. So however the धातु कर्तृ कर्तृ कर्तृनुरूप क्रियापद रूपम भवति. So भक्तः देवं नमति. भक्तः देवः भक्तम रक्षति. यहाँ पे कर्ता कौन है? भक्तः एंड क्रियापद नमति. देवः रक्षति. कम रक्षति? देवः भक्तम रक्षति. भक्त है, कर्म है. हाँ, भक्तः देवं कम नमति? देवं नमति. आंजनेय रामं भजते. आंजनेय कम भजते? आंजनेय रामं भजते. अश्वौ रथम अगच्छत. Like the two horses pulling uh, the charioteer. छात्राः पाठं पठन्ति. छात्राः किं पठन्ति? छात्राः पाठं पठन्ति. वानराः मारयन्ति. वानराः किं मारयन्ति? कान् मारयन्ति? राक्षसान् मारयन्ति. मुनयः कुर्वन्ति. किं कुर्वन्ति मुनयः? मुनयः यज्ञं कुर्वन्ति. सो धातु धातुला what if we ask what or kim or kah or kam or kan, the answer we get is karma padam. Okay, so bhajate, karshat, हे पठन्ति. किं पठन्ति? पाठं पठन्ति. छात्राः पाठं पठन्ति. मारयन्ति. कान् मारयन्ति? राक्षसान् मारयन्ति. कुर्वन्ति. किं कुर्वन्ति? यज्ञं कुर्वन्ति. Now these all kriyapadas or dhatus are sakarmak dhatu. Why sakarmak dhatu? Because if we ask question kim, answer we get is karma padam. But there are some sentences we cannot ask question kim, like balakah hasati. The boy laughs. What laughs? That is the English. We can answer that. Boy laughs. But kah hasati, that is the right question. But kim hasati, there is no answer to it. Right? कुंभकर्ण निद्राति. वो बालक रोदति. किम रोदति? We cannot ask that question to रोदति क्रियापद, क्योंकि there is no karma pad in it. So such kriyapadas are called अकर्मक धातु. जैसे पतति, क्रीडन्ति, असति, अस्ति, भवति. Like अस्ति is very well used धातु, right? वृक्षः अस्ति. वृक्षः अस्ति, फलम् अस्ति. But can we ask किम् अस्ति? किम् अस्ति इति सरलं प्रश्नः. Like वृक्षः अस्ति, वृक्षः किम् अस्ति, वृक्षः किम् अस्ति इत्यस्य उत्तरं वयं न लभ्यते. वृक्षः अस्ति, कः अस्ति? वृक्षः अस्ति. परन्तु वृक्षः किम् अस्ति, वृक्षः किम् अस्ति इत्यस्य उत्तरं न वयं जानीमः. तर्हि तेन कारणेन अस्ति इति अपि अकर्मक क्रियापदः. तर्हि पतति, क्रीडति, भवति, विकसति, वसति. अहं काशीनगरे वसामि. अहं किं वसामि इति प्रश्नस्य उत्तरं न लभ्यते. So these are concept of sakarmak and akarmak kriyapada. Anything अवगतं वा? किञ्चित् किञ्चित्.
किंचित. सर, म्हणजे किम आन्सर जिथे सर, किम आन्सर जिथे मिळत नाही ते अकर्मक झालं असं म्हणायचंय आपण का आपल्याला? कर्त्याला धरून जर किम हा प्रश्न विचारला हा. तिथे, बालकः हसति, बालकः किम हसति, देयर इज नो आन्सर टू इट. नो आन्सर. कुंभकर्ण कुंभकर्ण किम निद्राती, खगाः किम उड्डयन्ते, त्याचं उत्तर नाही मिळत आपल्याला. हा. पण आता आंजनेय रामम भजते, आंजनेय किम भजते, कम भजते, रामम भजते. म्हणजे सर आता यात फॉर एक्झाम्पल छात्राः पाठम पठन्ति. ओके, तर मी ते पाठम वर्ड काढून टाकलं. तर छात्रा पठन्ति. मग ते अकर्मक झालं ना, बिकॉज वी डोंट नो व्हॉट दे आर रीडिंग. नाउ दॅट डजंट असं मीन आहे का? दॅट इज अकर्मक. ओके, नाउ देयर इज अच्छा. अ कर्मपदस्य अनुपस्थिती अस्ति तत्र, असं म्हणू शकतो त्याला. ओके, पठ धातू हा इकडे सकर्मक आहे. प्रश्न येऊ शकतो ना की छात्राः किं पठन्ति तसं. छात्राः नाही, किं नाही. पठन्ति, छात्राः छात्राः पाठं किं पठन्ति. पठन्ति? नाही नाही, पण पाठम वर्ड काढलं मी म्हणते छात्राः पठन्ति. म्हणून तर काय धातू तुमचा अकर्मक होत नाही ना तो. अच्छा. त्याच्यामध्ये कर्मपदाची अनुपस्थिती आहे. कर्मपद इज अब्सेंट देअर. पण मग क्रीडती पण येईल ना मग. क्रीडती म्हणजे क्रीडती, क्रिकेट क्रीडती, पण ते पण तसं पण येईल ना. क्रीडती हा धातू अकर्मकच आहे, क्रीडती. ओके, सो यू कॅनॉट से अहम क्रीडाम क्रीडामी, दॅट इज रॉंग. ओके, सो क्रीडाम करोमी, दॅट इज करेक्ट. बट जसं मुलगा बॉलने खेळते, बालकः कंदुकेन क्रीडती. करेक्ट. त्याचं तृतीय विभक्ती होते, ते कधीही तृतीय. कंदुकम क्रीडती असं नाही होत. असं येत नाही. अच्छा अच्छा अच्छा. ओके, सस्यानि विकसन्ति, सस्यम विकसति. भवान ठाणे नगरे वसति. किं वसति, भवान किं वसति इति न प्रष्टुं शक्नुमः वयम्. पण याच्यात एक असू शकतो ना, शिशु रोदिती, शिशु किम रोदिती असं म्हटलं तर शिशु उच्चे रोदिती असा आन्सर पण येऊ शकतो ना त्याला. कथम रोदिती, तो प्रश्न कथम रोदिती. किम रोदिती, इट इज नॉट राईट. सॉरी पण कथम, पण हे देन अकर्मक असणार का सकर्मक असणार? अकर्मकच आहे. रोदे धातू अकर्मकच आहे. यू कॅनॉट हॅव बालः आम्रम रोदिती असं नाही म्हणत आपण त्याला. काही बालक म्हणजे तुम्ही बघा की ऍक्च्युली ज्या नॅचरल क्रिया आहेत त्या क्रिया जनरली अकर्मक असतात. ओके, पण काही क्रिया जसे पश्यती, त्याला आपण चित्रम पश्यती, इथं एवम पश्यती ते म्हणू शकतो. तसं असं एक जनरिक नाही म्हणू शकत आपण. The best option is ask question Kim with respect to karta. Okay, then if you get answer, then that is a sakarmak dhatu. So Kim Pashyati, that can be there. No? What does he see? Pashyati is a sakarmak dhatu. Sakarmak. Okay. पद्धती, किम पद्धती म्हणजे पर्णम पद्धती. Because that is karma, that is a napusakalinga shabd. That's why we use kim paddhati there. That is a कर्ता रूपामध्ये आहे ना पर्णम तिथे. करेक्ट. पण ते मग आता पर्णम पद्धती. करेक्ट. पर्णम किम पर्णमाच्या पद्धती, पर्णम पर्णम किम पद्धती याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं का? कर्ता पर्णम पद्धती याच्यामध्ये कर्ता पर्णम आहे कळू. बरोबर. मग कर्त्याला अनुरूप आपण जर किम प्रश्न विचारला, पर्णम किम पद्धती, त्याचं उत्तर नाहीये काही. नाहीये. पण पर्णम वृक्षेन पद्धतीमध्ये तृतीय होतं. नाही, पर्णम वृक्षात पद्धती. वृक्षात तिथे पंचमी विभक्ती असते. तुम्हाला कर्मपदाची नेहमी द्वितीय विभक्ती होते, हे लक्षात ठेवायचं. अच्छा, हे द्वितीय आहे. करेक्ट. ओके. याच्यामध्ये आता अभ्यासमध्ये 5 नंबर एक्सरसाइज आहे. that is basically you have to identify whether it is सकर्मक व अकर्मक. जसं इथे पण बालिका पठते दिलंय. ओके, तिथे आपण कर्मपद जोडून वाक्य तयार करायचं. बालिका पाठम पठती.
कोणत्या चॅप्टर मध्ये आहे? हे चौथ्या चॅप्टर मध्ये. पेज नंबर 72. ओके. म्हणजे ते सकर्मक येणार पठतीला. हम्म, सकर्मक हम्म. बरोबर. नयतीला काय येणार? सकर्मक सेवक हम्म. किम नयती सकर्मक येणार ना. हा बरोबर, सकर्मक येणार. हम्म. सेवक किम नयती सेवक. सेवकः पुष्पं नयति, सेवकः किं स्थालिकां नयति. काहीतरी नेतोय, ती वस्तूला आपण विभक्ती लावू शकतो. नेतोय. ओके. पण पुष्पम विकसती, तर पुष्पम किम विकसती असं आपण नाही म्हणू शकत. आन्सरच नाही त्याला, बरोबर. ते अकर्मक अकर्मक. तर ते अकर्मक येणार. सेम गोज विअर उपविशती, रोदिती, तिष्ठती, हे सगळे अकर्मक आहेत. बाकी नमती, बोधयती, दॅट इज सकर्मक. म्हणजे क्वेश्चन विचारून बघायचं आपल्याला काही हा, लॉजिकल म्हणजे आन्सर मिळतात. त्या वाक्यामध्ये जर कर्मपद नसेल तर एक कर्मपद जोडायचं त्याला आणि मग प्रश्न विचारायचा. जसं बालकः खादती, बालकः आम्रम खादती, आणि मग त्याला किम बालकः किम खादती, तर उत्तर आहे आम्रम. म्हणजे ते पण पुष्पम विकसती, पुष्पम डॅश डॅश विकसती असं काही असतं का? नसतं. पुष्पम विकसती एव असतं. ओके. अस्तु, अत्र अद्य इकडेच थांबूया. काही प्रश्न असतील तर विचारा. सर माझं जरा अनरिलेटेड क्वेश्चन होतं. आता एक मेल आलं होतं की काहीतरी हॉल तिकीट एक्झामचं कसं होणार आहे, म्हणजे आमचं त्याचं जरा मेल आलेला आहे 22 तुम्हाला? तारखेला आहे का? नाही मेल आहे, मी कुठेतरी कोणत्या ग्रुपमध्ये बघितलं काहीतरी हॉल तिकीट वगैरे येणार आहे काहीतरी असं. हॉल तिकीट असं काही नसतं. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन पेपर ईमेल मध्ये येतो, इंग्लिश कधी मीडियमचा. 22 तारखेला? हा, 22 तारखेला ईमेल मध्ये येणार तो, आणि मग तुम्हाला तो घेऊन सोडवायचा आहे. असं काही हॉल तिकीट वगैरे नसतं. अच्छा, तुम्हाला म्हणजे आम्ही ऑफलाईन डाउनलोड करून हा, बसायचं. डाउनलोड करून घ्यायचा तुम्ही, आणि तुम्हाला हवं असेल तर प्रिंट आउट काढून घेऊ शकता त्याचं, किंवा तुम्ही डायरेक्ट मोबाईलवर बघून सोडवायचं असेल तर तसं पण सोडू शकता, किंवा कम्प्युटरवर बघून सोडवायचं असेल तर तसं सोडू शकता. ओके. तुम्हाला एक म्हणजे टायमिंग दिला जाईल ना सर, की ह्या ह्या टायमिंग तुम्हाला मग परत तो उत्तर पत्रिकेची तुम्हाला पीडीएफ बनवावी लागेल, आणि ती पीडीएफ तुम्हाला आयदर गुगल फॉर्म देतील ते लोक अपलोड करायला, किंवा मग काहीतरी ईमेल मध्ये पाठवायला सांगतील पर्टिक्युलर नेम अच्छा. म्हणजे असेल हे तर. सगळं ऑफलाईन आहे, म्हणजे सगळं पेपर येईल, डाउनलोड करा पेपर आणि डाउनलोड करून तुम्ही उत्तर लिहायची उत्तरपत्रिकेवरती. उत्तरपत्रिका म्हणजे यू गेट अ सेट ऑफ फुल स्केप पेपर्स, अँड यू अच्छा. राईट फर्स्ट ऑफ ऑल तुमचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, एटसेट्रा एटसेट्रा, मोबाईल नंबर वगैरे लिहा, ईमेल वगैरे लिहा तिथे पहिल्या पानावरती. कुठली अच्छा. परीक्षा देत आहे, प्रवेश फेब 26 अशी, आणि मग पेपर लिहायला सुरुवात करा. क्वेश्चन म्हणजे जसं तुम्हाला कुठला क्वेश्चन सोडायचा आहे, पहिला क्वेश्चन 1 असेल तर क्वेश्चन 1, किंवा दुसरा असेल तर त्या नंबर प्रमाणे त्याची उत्तरं लिहायची. जी जी उत्तरं सिंपल आणि म्हणजे फिल इन द ब्लँक, किंवा जोड्या लावा, मॅच द फॉलोइंग, किंवा राईट आन्सर्स इन वन सेंटेन्सेस, राईट क्वेश्चन्स ऑल्सो अलॉंग विथ द question, like fill in the blank, don't just write the what is the blank value is, write full sentence. टाइम किती आहे एक्झाम साठी? I think it will be 3 hours. 1 hour to 3 hours. Yeah, it Three will be 3 hours hours. ना? हाँ, 100 marks question है, right? Okay. And within a particular time we have to send it, mail. असं हाँ, ते obviously after 3 hours they will give you, I think, additional 1 hour to do PDF, अच्छा. etc etc. ओके. अच्छा, म्हणजे असं पेपर येईल लेट्स से 10 वाजता, मग ते 1-2 पर्यंत आम्ही ऑफलाईन घेऊन त्यांना पाठवायचं असं. हो, इथे मी काही धातूंचे रूप दिलेले आहेत. सो लाईक भू धातू, गम धातू, त्रय धातू, आणि त्याचे भूतकाळाची रूप पण दिलेली आहेत. ओके. त्याच्यामध्ये काही धातू उभयपदी आहेत.
So I will send you the list as well as I will send today's recording. Any other question? No, sir. अस्तु स्थगयामः अत्र शान्तिमन्त्रः कः पठति? अहं पठामि। पठतु महोदय। ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम्। अस्तु तरी आता मी तुम्हाला हे पूर्ण याचं ना सुभाषितपर्यंत पाठवतो PDF. ते मग पुढच्या सॅटर्डेला आपण क्विकली गो थ्रू करूया. म्हणजे तुम्ही स्वतः पण थोडा अभ्यास करा, म्हणजे आपल्याला 4th चॅप्टर लवकर वाइंड अप करता येईल. ओके ओके सर. ओके. मिलामः अग्रिम शनिवासरे. अग्रिम वीकेंड मध्ये अपि शनिवासरे रविवासरे उपवेशनं कक्षा भवति. आम् सर. अस्तु मिलामः. धन्यवादः महोदय. धन्यवादः. नमः. धन्यवादः. नमो नमः. नमो नमः.